काय झालं? पहिले इकडे आणलेलं तर हे लोकांना आम्ही बोललं की ॲम्ब्युलन्सचं हे सगळं पहिले चेक केलं आणि ते बोलले की कलवाला घेऊन जावा. तर ते बोलले पहिले फ्रीवाला हे करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. तर ते वाला केलं तर ते पण बोलले की आम्ही बिझी आहे, आम्ही नाही येऊ शकत. त्यानंतर त्याला ते ह्यांना पण बोललं की तुमचं ॲम्ब्युलन्स करा. त्यांना 12:30-1 वाजता बोललेलं पण 2, 2:30, 3 वाजले पण ते लोक आले नाही अजून. एक माणूस आला. आता काय झालं मग त्याच्यानंतर मग ॲम्ब्युलन्स आली आणि मम्मीला इथपर्यंतच आणलं आणि मी अजून तब्येत खराब झाली. पण ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो तो काय बोलतच नाही. 2 पेशंट बोलतो, 1 पेशंटला तसं नाही घेऊन जाणार मी. ते एक साईडचं असं म्हणजे हातपाय उठत नव्हते. तुम्ही बोला किती तास लागला नेमकं ॲम्ब्युलन्स किती तास थांबलेला? किती वाजता आलेले? आम्ही इथे 12 वाजता आलेले. 11:30-12 वाजता नाही भेटले. हां. किती वाजेपर्यंत थांबलेला? मी आता 4 वाजेपर्यंत थांबलेलो आम्ही. 3:30. जगताप मॅडम कोण होत्या ॲडमिट? आमच्या घरी म्हणजे चाळीतली आम्ही राहणार आहे. ते आमची शेजारची बाई येते. नाव काय त्यांचं? सविता बिरादर. आता काय झालं सांगा. तिला ना अचानक लकवा मारला. तर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. तेव्हा हॉस्पिटलमध्ये एक पण डॉक्टर नव्हता, कोणीच नव्हतं. ते एक पण गोळी नाही दिली, एक इंजेक्शन पण नाही दिलं तिला. फक्त बेडवर झोपून ठेवलं. आम्ही तर एक डॉक्टर बोलला की तिला पुढे घेऊन जावं लागेल. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मग आम्हाला ॲम्ब्युलन्स द्या. तर काय बोलले ते ॲम्ब्युलन्सवाले, एक पण नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आता अवेलेबल नाही आहे. आणि नंतर आम्ही प्रायव्हेटवाली पण मागवली 500 रुपये देऊन, पण ती अजून 500 रुपये देऊन पण ॲम्ब्युलन्स आली नाही. हॉस्पिटलची आलीच पण नाही आहे, त्यांची पण अवेलेबल नाही आणि पैशावाली पण नाही आली ॲम्ब्युलन्स. किती तास तुम्ही इकडे होते ॲम्ब्युलन्ससाठी? 5 तास होतो आम्ही सर. 3-3.5 तास आमचं पेशंट जिवंत होतं. तिला एक गोळी नाही दिली, एक इंजेक्शन नाही दिलं डॉक्टरांनी, कुठलीच ट्रीटमेंट केली नाहीये. आणि आता डॉक्टरला विचारलं की आम्ही ड्युटीवर नाहीये, आम्ही नव्हतो असं बोलतो डॉक्टर. आणि ॲम्ब्युलन्सला विचारलं की बाबा चल बाबा आम्हाला पेशंटला घेऊन चल. तर ॲम्ब्युलन्सवाला काय बोलतो, मी एक पेशंट घेऊन जाऊ शकत नाही, 2-3 पेशंट पाहिजेत असं बोलतो. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आता मुलांना कोण नाहीये, त्यांचे आई वडील तर आधीच गेलेले आहेत, आई आता गेली आहे. त्या मुलांना कोणच नाही आता. वेळेवर जर ॲम्ब्युलन्स भेटली असती तर आमची बाई जगली असती. तिला ऑक्सिजनची गरज होती. आता या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये सविता बिरादर या महिलेचा मृत्यू झाला. तर त्याच्याबाबत मी इथे येऊन माहिती अशी मिळालेली आहे की त्या महिला 7:15 सुमारास दुपारी आपल्या कॅज्युअल्टी डिपार्टमेंटमध्ये आल्या. त्यांना डॉक्टरांनी तपासली. असं लक्षात आलं की त्यांच्या डाव्या हातामध्ये विकनेस आहे. फिजिशियनकडे पाठवून त्यांनी बघितल्यावर त्यांना हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर सांगितलं. त्यावेळेला लगेच त्यांना ट्रान्सफर लेटर देण्यात आलं आणि 2 वाजता सुमारास त्यांना सांगितलं होतं लगेच घेऊन जायचं. त्यानंतर मे बी त्यांना काही 500 रुपये भरायला सांगितले होते. त्यावेळी त्यांनी 108चा पर्याय निवडला असावा आणि त्यांनी 108 ॲम्ब्युलन्सला फोन केला. त्यामध्ये काही काळ गेला आणि त्याच्यानंतर मग आपली ॲम्ब्युलन्स तिथे उपलब्ध होती, ड्रायव्हर सुद्धा उपलब्ध होते. त्याच्यानंतर आपली ॲम्ब्युलन्स आपण त्यांना देऊ केली, पण त्याच्या ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना ठेवल्यानंतर त्यांची प्रकृती बरीच बिघडली. तेव्हा परत त्यांना आपल्या कॅज्युअल्टीमध्ये आणलं आणि त्यांच्यावर तेव्हा उपचार करण्यात आले. त्याच्यानंतर त्या दरम्यान मग त्यांचा मृत्यू झालेला. आता याबाबत आपण सगळी माहिती घेऊन कधी कोण ड्रायव्हर होते किंवा ॲम्ब्युलन्स किती कोण डॉक्टर वगैरे होते सगळ्यांची आम्ही नावं घेऊन त्याबाबत पूर्ण या प्रकरणाची चौकशी करू. त्याच्यानंतरच मग आपल्याला कळेल की आपल्याकडे 4 ॲम्ब्युलन्स आहेत उपलब्ध. याबाबत आता आपल्याला प्रत्यक्ष चौकशी आणि त्यांचे जबाबच घ्यावे लागतील. त्याच्यानंतरच हे कळेल की काय झालेलं आहे. पालिकेकडनं असं आहे की आपल्या डिपार्टमेंट मध्ये आपण असं पूर्ण बघतो की बाबा आपल्याला कुठल्याही पेशंटचा उपचार हा आमच्याकडनं ताबडतोब झाला पाहिजे आणि जर इथे त्याची काही अवेलेबिलिटी नसेल तर आपण त्यांना ट्रान्सफर करतो. पण कुठल्याही प्रकारचा डिले किंवा असं होऊ नये आणि पेशंटच्या उपचारामध्ये काही त्यांना म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशीच आमची पूर्ण डिपार्टमेंटची इच्छा आहे. त्याचप्रमाणे त्यामुळे आम्ही त्या सर्वतोपरी त्यांना ते सहाय्य करायचा पूर्ण प्रयत्न करतो.